एकामागे एक वाचणार आहोत. पहिला शास्त्रपाठ आहे उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 3 वचन 8 ते 21. उत्पत्ती अध्याय 3 वचने 8 ते 21. दुसरा शास्त्रपाठ यशाया 9 1 ते 7. यशाया 9 1 ते 7. त्यानंतर मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय 1 18 ते 25. मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय 1 18 ते 25 आणि त्यानंतर लूक वर्तमान अध्याय 2 1 ते 20. हे चारही शास्त्रपाठ आपण एका पाठीमागे एक वाचणार आहोत. जे वाचायला येणार आहेत त्यांनी आल्यानंतर स्पष्टपणे शास्त्रपाठ सांगणं गरजेचं आहे, कारण मी 4 शास्त्रपाठ सांगितले. उदाहरणार्थ जी पहिली व्यक्ती वाचायलेली तिने सांगताना सांगायचं उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 8 ते 21 ही वचने. म्हणजे जे भक्तीमध्ये आहेत त्यांना शास्त्रपाठ काढून त्याकडे लक्ष देता येईल. 2 उत्पत्ती याचा 3रा अध्याय 8 ते 21 ही वचने. उत्पत्ती 3 8 ते 21. मानवाचे पतन. यानंतर शुळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करेन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवी. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले, कारण ती अवघ्या जीवधारी जणांची माता होय. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यास घातली. 1 ते 7. शांतीचा राजाचा जन्म व त्याची कारकीर्द. तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळी जुबलून प्रांत व नफ्ताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ, गालिल यांची तो प्रतिष्ठा करेल. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सव समयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ्यासमोर आनंद करतील. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या वरची काठी, त्याचवर जुलूम करणाऱ्यांचा सोटा मोडीला आहे. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील.
त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. मत्तईकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 18 ते 25. मत्तईकृत शुभवर्तमान पहिला अध्याय 18 ते 25. येशू ख्रिस्ताचा जन्म. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळं तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. नवीन करारामधून लूककृत शुभवर्तमान याचा अध्याय 2, 1 ते 20 वचने आपण वाचून पाहूया. लूक 2, 1 ते 20. येशूचा जन्म. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगुस्त याची आज्ञा झाली. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहूदातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिचा प्रथम पुत्र झाला. तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्या परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे ते त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर बाळकाविषयी
त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. महाराज की जय बोल ख्रिस्त महाराज की जय. झूमती है जिंदगी झूमती गली गली आज आया है मसीह, शोर है गली गली झूमती है जिंदगी झूमती गली गली आज आया है मसीह शोर है गली गली नाचती है वादियाँ हर तरफ रंगीनियाँ दिल के बस्ती से सभी मिट गई वीरानियाँ नाचती है वादियाँ हर तरफ रंगीनियाँ दिल के बस्ती से सभी मिट गई वीरानियाँ झूमती है जिंदगी झूमती गली गली आज आया है मसीह शोर है गली गली झूमती है जिंदगी झूमती गली गली आज आया है मसीह शोर है गली गली ईश्वर के प्यार का मिल गया हमें सिला एक नई उम्मीद का खुल गया है रास्ता ईश्वर के प्यार का मिल गया हमें सिला एक नई उम्मीद का खुल गया है रास्ता झूमती है जिंदगी झूमती गली गली आज आया है मसीह शोर है गली गली झूमती है जिंदगी झूमती गली गली आज आया है मसीह शोर है गली गली दोस्त है यीशु का हर गुनाहगार का आओ ऐसे दोस्त को जिंदगी में दे जगह दोस्त है यीशु का हर गुनाहगार का आओ ऐसे दोस्त को जिंदगी में दे जगह झूमती है जिंदगी झूमती गली गली आज आया है मसीह शोर है गली गली झूमती है जिंदगी झूमती गली गली आज आया है मसीह शोर है जग ज्योति तू तेरा अंधकार में तूने मेरी आंखें खोल दी खूबसूरती तुझे चाहूं पूरे दिल से आशा जीवन तेरे संग की आराधना करूं सिर तो मैं झुकाऊं यीशु सिर्फ तू ही है मेरा खुदा तू है अति सुंदर तू है अति योग्य तू है अति अद्भुत मुझको आराधना करो आराधना करूं सिर तो मैं झुकाऊं यीशु सिर्फ तू ही है मेरा खुदा तू है अति सुंदर तू है अति योग्य तू है अति अद्भुत मुझको राजन तू है सबसे ऊंचा महिमा में विराजमान नम्र होकर आया जिस संसार को बनाया उसने प्रेम के खातिर हुआ गरीब आराधना करूं सिर
सिर्फ तू ही है मेरा खुदा। तू है अति सुंदर, तू है अति योग्य, तू है अति अद्भुत मुझको। मैं कभी ना जानू ता मेरे पाप सूली पर चढ़ाने के। मैं कभी ना जानू ता मेरे पाप सूली पर चढ़ाने के। मैं कभी ना जानू ता मेरे पाप सूली पर चढ़ाने के। आराधना करूं सिर तो मैं झुकाऊं, यीशु सिर्फ तू ही है मेरा खुदा। तू है अति सुंदर, तू है अति योग्य, तू है अति अद्भुत मुझको। आराधना करूं सिर तो मैं झुकाऊं, यीशु सिर्फ तू है मेरा खुदा। तू है अति सुंदर, तू है अति योग्य, तू है अति अद्भुत मुझको। आराधना करूं सिर तो मैं झुकाऊं, यीशु सिर्फ तू ही मेरा खुदा। तू है अति सुंदर, तू है अति योग्य, तू है अति अद्भुत मुझको। आराधना करूं सिर तो मैं झुकाऊं, यीशु सिर्फ तू ही मेरा खुदा। तू है अति सुंदर, तू है अति योग्य, तू है अति अद्भुत मुझको। जगदूत ऐकला, दूत त्यात चविली, प्रभुना जवळी ती सहमान द्या त्याला, त्या सुवंद देवाला। अवतार घेतला, बेथलेहेमी जन्मला। शब्द घेतला, बेथलेहेमी जन्मला। शांती पृथ्वीवरी मानसा कृपा
यावेळेस देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. 4 शास्त्रपाठ वाचलेले आहेत. नाताळाकडे आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही नाताळाला एकंदरीत पाहू लागतो, त्यावेळेस नाताळ जो आहे, या नाताळामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. नाताळ अनेक ठिकाणी कल्चरल आहे, की काही ठिकाणी नाताळामध्ये काही कल्चरल गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या नाताळामध्ये ओघाओघाने काम करत आहेत. नाताळामध्ये ओघाओघाने लोक कल्चरल गोष्टी अडॉप्ट करून गोष्टी पुढे घेऊन जात आहेत. ज्याप्रमाणे वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा केला जातो. ज्या ठिकाणी लोक आहेत तसे लोक नाताळ त्यांच्या कल्चरला धरून ते नाताळ साजरा, जसं की आपल्याकडचं गीत आहे, येता येता का बेथलम हे येता का. आमच्याकडं आणि मगाशी गायलेलं भजन आहे, भजनाच्या द्वारे आपण नाताळ साजरा करतो है ना. त्यामुळं ज्यावेळेस आम्ही नाताळ कल्चरल फॅक्टरमध्ये आहे. नाताळाची दुसरी बाजू, नाताळ जो आहे ना, हा नाताळ ज्याच्याकडे आम्ही लक्ष लावतो, त्यावेळेस हा नाताळ जो आहे, हा नाताळ अनेक वेळेस आम्हाला इकॉनॉमिकली पाहायला भेटतो. इट इज अ बिझनेस. जगाने नाताळाकडे बिझनेस म्हणून पाहायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नाताळाच्या निमित्तानं जगामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे बिझनेस दिला जातो किंवा बिझनेस कसा वाढवायचा आहे याविषयी सांगितलं जातं. आणि त्यामुळं नाताळ एक बिझनेस आयडिया म्हणून लोक नाताळाकडे पाहत आहेत. काही लोकांसाठी नाताळ म्हटलं की केवळ हौस, मजा, खाणं पिणं एवढंच आहे. काही ठिकाणी माणूस वर्षभर काही घेत नाही आणि नाताळ आला की म्हणतो हॅपी ख्रिसमस, की टाकलाच घोट. नाताळाचा आणि घोटाचा काही संबंध नाही. नाताळ ज्यावेळेस आम्ही येतो, पण नाताळ सर्व गोष्टीकडे, ह्या सगळ्या पैलूंच्या पलीकडे आणखीन काही पैलू आहेत. वस्त्र, प्रावरण आणि गोडधोड तर आहेच, पण ह्या सगळ्यांच्या पलीकडं नाताळ जो आहे ना, तो आत्मिक आहे. नाताळ आत्मिक आहे आणि नाताळ आत्मिक समजण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्राशिवाय आम्हाला आत्मिक नाताळ समजणार नाही. वास्तविक पाहता उत्पत्तीचं पुस्तक 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला ह्याची गरज दिसते की नाताळ का साजरा करावा लागणार किंवा येशू जन्माला का येणार याविषयी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं की नाताळ जो आहे, नाताळ येण्याचं कारण किंवा येशूने देह धारणा करण्याचं कारण उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 15 वचनात आहे की ज्या वेळेस आदाम आणि त्याची स्त्री यांनी मध्यभागी असणाऱ्या झाडाचं फळ खाल्लं, की जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे, त्याचं फळ खाल्ल्यानंतर त्यांच्यामध्ये पापाने प्रवेश केला. आणि ज्यावेळेस त्यांच्यामध्ये पापाने प्रवेश केला त्यावेळेस हे दोघं जण जे आहेत हे समजून गेले की आम्ही काहीतरी चुकीचं केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस देवबाप आल्यानंतर देवबापाने आदाम आणि त्याची स्त्री यांना शिक्षा केली आणि सर्पाला शाप दिला. परंतु आदामामुळे भूमीलाही शाप देण्यात आलं. शाप 2 ठिकाणी गेला, एक भूमीला आणि सैतानाला. पण आदाम आणि त्याची स्त्री यांना देवाने शिक्षा केली. जे त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये देवाने कठीणता आणली. परंतु त्याच वेळेस देव म्हणताना असं म्हणतो उत्पत्ती 3:15 मध्ये सर्पाला शाप देत असताना, तुझी संतती व स्त्रीची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म भूतलावर होणार आहे. देवाने वेळ लावला नाही. ज्या घटनेमध्ये आदामाने पाप केलं, त्याच्या स्त्रीने पाप केलं, त्याच वेळेस देवाने ह्या असणाऱ्या दोघांसाठी किंबहुना आदामाच्या वंशासाठी समस्त लोकांसाठी देवाने एक योजना मांडली. आणि त्या योजनेनुसार देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देहधारणा करणार आहे याची घोषणा स्वतः देवाने केलेली आहे. कारण की मनुष्य पापामध्ये पडलेला आहे. नाताळाची घटना किंवा येशूने देहधारणा करावी यासाठी काय गरज होती? कारण की मनुष्य आता पवित्रता सोडून पापामध्ये प्रवेश केला. देवामध्ये आणि माणसामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली. आता मनुष्य देवाला सहजासहजी भेटू शकत नाही, देवाशी हस्तांदोलन करू शकत नाही, देवाकडे पाहू शकत नाही. म्हणजे नेमकं नाताळ काय आहे, ख्रिस्त जन्मोत्सव काय आहे, येशूची देहधारणा काय आहे, तर देवाने माणसाची घेतलेली भेटीचं ठिकाण म्हणजे नाताळ आहे. प्रिय बंधू भगिनींनो, देव भेटण्यासाठी आम्हाला आला. देवाने आम्हाला पुन्हा मिठी मारण्याचंच ठरवलं. देवाने पुन्हा आमच्याकडे पाहण्याचं ठरवलं. देव पुन्हा आमच्याकडे पाहत असताना असं म्हणतो की नाही, मला ह्यांना पुन्हा आदाम ज्या स्थितीमध्ये होता त्या स्थितीमध्ये घेऊन यायचंय. आणि त्यासाठी केवळ एकच गोष्ट आहे की माझा एकुलत्या एका पुत्राच्या बलिदानाशिवाय हे घडणार नाही. आणि म्हणून नाताळाचं कारण हे आहे, आम्ही पापी झालो म्हणून नाताळ आला. परंतु नाताळाची सुरुवात सर्व समर्थ देवाने केली.
मनुष्याच्या गरजेनुसार नाताळाची सुरुवात झाली नाही, कारण की मनुष्य पापी झाला हे देवाने ओळखलं, देवाला ज्ञात झालं. त्याच वेळेस देव म्हणतो की येशूचा जन्म होणार आहे आणि येशू देहधारणा करणार आहे. आम्ही नाताळ साजरा करतो यासाठी नाही की आम्ही वस्त्र प्रावरण घालावी, गोडधोड करावे, अंगावरती चांगले चांगले कपडे घालावेत. आई वडिलांनो, आपली मुलं चर्चला येताना बायबल घेऊन आली का हो? बहिणींनो, आपले पती बायबल घेऊन आले का हो? भावांनो, आपली पत्नी बायबल घेऊन आली का हो? बाकी सगळं दिलं एकमेकांना, बाकी सगळं दिलं एकमेकांना. सकाळीच डब्बा उघडला गेला, वर्षभर जे झाकून ठेवलंय ते डब्बा उघडला गेला, त्या डब्यातून गोष्टी काढल्या. मला काय सोनं सांभाळता येत नाही म्हणून 3दा हिने सांगितलं अंगठी घाला बरं का, अंगठी घाला. सगळ्या घरामध्ये ही सोय आहे. मग आणाया मागं अंगठी घेऊन फिरू लागली, डॅडी अंगठी घाला. मला तो घालतो थोड्या वेळाने, कुठंतरी विसरताल. आम्ही ह्याची आठवण केली. आज ख्रिसमसला लोक येतील, 2-4 लोक येतील, माझा असणारा जोडीदार, माझी असणारी लेकरं चांगली दिसायला पाहिजे, हातामध्ये सोन्या घातलं पाहिजे, दिसायला पाहिजे, यासाठी की आम्ही चाललेलो आहोत. लोकांनी बघायला पाहिजे. पण आम्ही हे बघितलं का हो? ज्या भक्तीसाठी आम्ही चाललो, मुख्य आजच्या संदेशामध्ये मुख्य केंद्रस्थानी काय आहे तर संदेश आहे. ज्यातून संदेश येणार आहे ते बायबल आमची मुलं घेऊन आली का हो? आम्ही तरी घेऊन आलो का हात हलवत आलो? वस्त्र प्रावरणाच्या पलीकडचा नाताळ आहे. आम्ही पापी झालो म्हणून देवाने सुरुवात केली, देवाने इनिशिएटिव्ह घेतला. दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो नाताळ आहे हे नाताळाचं कारण आहे. नाताळाची दुसरी महत्वाची गोष्ट आहे, नाताळाचा आशीर्वाद जो आहे तो यशायाचा ग्रंथ 9 अध्याय 6व्या वचनामध्ये, यशायाचा ग्रंथ 9 अध्याय 6व्या वचनामध्ये नाताळाचा असणं आशीर्वाद आहे. त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, कारण तुम्हासाठी बाळ जन्मला आहे, तुम्हास पुत्र दिला आहे. फार स्पष्ट यशाया प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्ष अगोदर, कारण तुम्हासाठी बाळ जन्मला आहे. येशू ख्रिस्त जो जन्मला तो देवासाठी नाही जन्मला. येशू ख्रिस्त जन्मला तो मनुष्य जातीसाठी जन्मला, आमच्यासाठी जन्मला, आमचं तारण व्हावं म्हणून जन्मला. तो म्हणतो आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र देवाने देऊन टाकला, आमच्यासाठी देवाने दिला. म्हणून योहान 3:16 पण म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने देऊन टाकलं, देवाने राखून ठेवलं नाही. देव असं म्हणाला नाही की आम्ही युग आरंभापासून दोघं संगती आहोत, त्याच्यामुळे आता आपण एक काम करूयात, तू काय जाऊ नकोस, माणसं नरकात गेले तरी चालतील. दॅट वॉज देअर चॉईस, त्यांनी ते निवडलं होतं, हे देवाने नाही पाहिलं. देव म्हणतो की मी माझा पुत्र देऊन टाकेल, कारण की तो मनुष्य जातीसाठी आशीर्वाद आहे. काय आशीर्वाद आहे तर तो म्हणतो आम्हासाठी बाळ जन्माला. तो येशू खांद्यावर सत्ता घेऊन जन्माला आला. येशू जो जन्मला, येशू रिकाम्या हाताने आला नाही. येशू जो जन्मला खांद्यावर सत्ता घेऊन आला. कुठली सत्ता तर सैतानाच्या हवाली आदामाने केलेली जी सत्ता होती ते घेण्याचं सामर्थ्य केवळ देवाच्या एकुलता एका पुत्राला होतं. आणि ती जी सत्ता आहे ती खांद्यावर घेऊन येशू आला, यासाठी की येशू शिवाय ती दुसरी कोणी घेऊ शकत नाही. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या ज्यावेळेस 5व्या अध्यायात त्या ठिकाणी म्हटलंय, एक गुंडाळी स्वर्गीय पित्याच्या हातामध्ये होती आणि ती गुंडाळी घेण्यास कोणी समर्थ नव्हता. त्यावेळेस योहान असं म्हणतो की मला रडू आलं. स्वर्गाच्या इतिहासामध्ये एकमेव घटना आहे, कुणीतरी स्वर्गामध्ये रडतं आणि योहान रडतो आणि त्याला देऊन सांगितलं जातं रडू नकोस, कारण की यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर ही गुंडाळी घेऊन ती उघडायला समर्थ आहे. कारण की तो त्याच्या खांद्यावर देवाची सत्ता घेऊन आला होता, यासाठी की माणसांच्या मनामध्ये देवाची सत्ता पेरली जावी. म्हणून येशूने प्रार्थना शिकवलं, तुझे राज्य येऊ. देवाचं राज्य येण्यासाठी, देवाचं राज्य प्रफुल्लित करण्यासाठी, देवाचं राज्य वाढवण्यासाठी येशू जगात आला होता. तो नाताळाचा दुसरा आशीर्वाद आहे की त्याच्या खांद्यावर सत्ता आहे. आणि मग हा जो येशू ज्यावेळेस आमचा होतो ना, आमचा झाल्यानंतर, हे तर जनरल आहे, परंतु येशू आमचा झाल्यानंतर पुढचे आशीर्वाद आहेत. तो म्हणतो त्याला अद्भुत नाही, फक्त अद्भुत, मंत्री नाही, मंत्री नंतर कॉम आहे दोघांच्या मध्ये. अद्भुत, वंडरफुल, तो अद्भुत आहे. आम्ही ज्या वेळेस कल्पना करू शकत नाही, ज्या वेळेस आम्हाला आमची बुद्धी चातुर्य थांबतं, आमचे विचार फेल जातात, आमच्या गोष्टी संपुष्टात येतात,
त्यावेळेस आम्ही देवाकडे पाहणं गरजेचं आहे की जो त्याचा एकुलता एक पुत्र आला तो अद्भुत आहे. एक पुस्तक आहे एका गुरुच्या अखेर, रवींद्रनाथ महाराजांचं. जर पुस्तक भेटलं तर निश्चित वाचा. ह्या पुस्तकामध्ये हे रवींद्रनाथ महाराज जे आहेत एका ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आले. जन्माला आल्यानंतर त्यांची आई त्यांच्यावरती संस्कार करत होती. बाबा माझा मुलगा मोठा झाल्यानंतर संस्कारामध्ये असावा, माझा मुलगा नीट असावा. त्याच्यावरती संस्कार, आत्मिक संस्कार चालले होते. आणि त्यावेळेस त्या आईने त्याला एकदा सांगताना सांगितलं, ज्या वेळेस तुझ्या जीवनामध्ये प्रश्न उभे राहतील, कठीणता येईल आणि तुला असं वाटेल की सगळे देव संपले आता, त्यावेळेस अजून एक देव आहे, त्या देवाचं नाव येशू आहे. त्याला तू ज्यावेळेस हाक मारशील त्यावेळेस हा देव त्याचं तुला उत्तर देईल. तो तुला कधीही एकटं सोडणार नाही. आणि एक वेळ आली, हे रवींद्रनाथ महाराज एके ठिकाणी अडकले बॉर्डरला आणि त्यांच्यावरती आरोप होऊ लागले. आणि त्यांना आईचे शब्द आठवले की जी आई म्हणताना म्हणाली की तू येशूला हाक सोडेल. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला माहित नाही, परंतु माझ्या आईने सांगितलं म्हणून मी प्रार्थना करत आहे, मला हे येशू सहाय्य कर. आणि त्या दिवशी त्यांना बॉर्डर पास करू दिली. ते शांततेने आले आणि त्यांच्या मनामध्ये विचार सुरू झाला की हा येशू आहे तरी कोण, ह्या येशूचा शोध घ्यायला हवा, ह्या येशूच्या मागे चालायला हवं, कारण की तो अद्भुत आहे. ज्या वेळेस आम्ही काही करू शकत नाही त्यावेळेस आमचा येशू, आमचा तारणारा येशू आमच्यासाठी अद्भुत गोष्टी करतो. भूतलावर असताना त्याने अद्भुत गोष्टी केल्या आणि तो आजही करतो. आणि म्हणून त्या येशूला ओळखणं गरजेचं आहे. आज आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आमच्या जीवनात असं काय आहे का की ज्याला अद्भुत म्हटलेल्या ख्रिस्ताच्या अंगोली स्पर्शाची गरज आहे, की ज्यामुळं आमच्या गोष्टी ज्या कठीण झाल्यात त्या चांगल्या होऊन अद्भुत प्रकारे त्या गोष्टी आमच्यासाठी अद्भुत मंत्री. मंत्री शब्द जो आहे तो मंत्री म्हणजे सध्याचे मंत्री नाही, जगभरातले. आपल्याकडं मंत्रीपद फार प्रेस्टिज आहे. आपल्याकडं मंत्री आला म्हणजे मंत्र्याच्या मागं 2-4 गाड्या, सिक्युरिटी गार्ड सगळे निघतात. सेकंड टाइम ज्यावेळेस इस्रायलला होतो, येरुशलेममध्ये त्या वेलिंग वॉलच्या समोर राजेश आम्ही होतो आणि काही जण लोक आले आणि आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये स्टेन गन होत्या आणि ते लोक तिथंच थांबले. आणि जो माणूस आला त्याच्या येत असताना लवाजमाना होता, तो पण चालत आला, चालत आणि ते थांबला. आणि थांबल्यानंतर ते सगळे स्टेन गन घेतलेले जे आहेत त्यांना तिथंच थांबवलं आणि हा माणूस एकटा निघाला. चालत जात असताना तो गेला आणि मग आम्ही विचारलं राजेशने, मी कोण आहे? आणि त्याने सांगितलं आमचा मंत्री आहे. म्हणलं असा? म्हणलं असं असायचं, आमच्या देशामध्ये मंत्र्याने असंच फिरायचं आहे. त्या मंत्र्याची व्याख्या तिथं नाहीये. इंग्रजी शब्द आहे काउन्सिलर. काउन्सिलर शब्दाचा अर्थ आहे ज्या वेळेस मी माझ्या बौद्धिक दृष्टिकोनातून निकामी झालो, माझ्या बुद्धिमत्तेमध्ये मी आता डिस्टर्ब आहे, माझी बुद्धिमत्ता मला योग्य तो निर्णय घेऊ देत नाही, माझी बुद्धिमत्ता मला नको ते सांगत आहे, माझ्या बुद्धिमत्तेकडं जे ज्ञान 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 म्हणून मी गोळा केलेलं आहे, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान माझ्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली आशीर्वादाचं होत नाही. मी कन्फ्युज्ड आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे. त्यावेळेस येशू म्हणतो मी तुझा काउन्सिलर आहे. त्यावेळेस तो म्हणतो मी तुझा मंत्री आहे, मी तुला मार्ग दाखवेल. देवाचं वचन मंत्री आहे, ते आम्हाला मार्ग दाखवतो, परंतु आम्ही त्या येशूची ओळख करून घ्यायला पाहिजे. तो आमचा मंत्री आहे, त्याच्याकडे गेला पाहिजे. आम्ही सगळं जगभर फिरतो, जगाच्या मागं पळतो, जगाकडे जाऊन म्हणतो की जगात असं असं आहे. ए कशाला फिरतो रे? आपली लेकर धरून ठेवावं. ज्या वेळेस आम्ही जगभर फिरतो, तू मार्गदर्शन कर, वेगवेगळी पुस्तकं वाचतो, वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करतो, हे सगळं करत असताना मात्र आम्ही ज्याच्याकडे त्याच्याकडे जात नाही. म्हणून गीतकर्ता 117 मध्ये गीतकर्ता लिहित असताना असं म्हणतो, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वहाया. आमच्याकडं कसलंही ओझं असं डोक्यावरती ते घेऊन येशूकडे जायचं. येशू आमचा असणारा काउन्सिलर आहे, तो आमचा मंत्री आहे. तो आमच्या संगती बोलत असताना त्याची कृपा आम्हाला प्राप्त होते, तो आमच्याशी बोलत राहतो आणि मग आमच्या जीवनामध्ये
डिप्रेशन जाऊन ख्रिस्ताची शांती येते, आमच्या मनातले कन्फ्युजन जाऊन आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची प्रीती येते, आमच्या जीवनातल्या सगळ्या गडबडीच्या गोष्टी जाऊन आशीर्वादांच्या गोष्टींची सुरुवात होते. पण येशूकडे जवळ जाऊन बसून येशूपासून आम्ही मंत्री पदाच्या त्याच्या गोष्टी काउन्सिलिंग शिकायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याला लागून आमचा ख्रिस्त जो आहे त्याने आम्हाला योहान कृष्ण शुभवर्तमानात सांगितलंय, मी जातो म्हणजे सत्याचा आत्मा तुमच्याकडे येईल आणि ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस जे काही मी तुम्हाला शिकवलं त्याची तो तुम्हाला आठवण करून देईल. आमचा देव बायबल शिवाय दुसऱ्या गोष्टीतून बोलत नाही. कारण की इब्री लोकासपत्र 1 अध्याय त्यातले पूर्वीच्या काळी देव अंशांनी प्रकारांनी त्याच्या संदेशाद्वारे आमच्या पूर्वजांशी बोलला. या काळाच्या शेवटी तो ख्रिस्ताच्या द्वारे बोलत आहे आणि ख्रिस्त आमच्या संगती बायबलमधून बोलतो. यासाठी प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही त्याच्यापासून मंत्री तो आमचा आहे त्याच्या जवळ जाऊन त्याच्यापासून आमच्या जीवनासाठी सल्ला मसलत घेतली पाहिजे. का? कारण की जीवन त्याने आम्हाला दिलेलं आहे, त्याने आम्हाला घडवलेलं आहे, त्याने आम्हाला तयार केलेलं आहे. आणि जर त्याने आम्हाला तयार केलं तर त्याला माहीत आहे जीवनात प्रॉब्लेम आल्यानंतर कुठला नट टाईट करायचा आणि कुठला नट लूज करायचा, कुठली पिन कुठं टाकायची. म्हणजे देव आमचं मार्गदर्शन करतो. म्हणून देवाकडं जाण्यामध्ये आमचे अद्भुत मंत्री समर्थ देव. हो, समर्थ देव म्हटलं ना, आम्हाला असं वाटतं आमचा देव फार शक्तिवान नाही. समर्थ देवाची व्याख्या जर समजून घ्यायची असेल ना तर जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायापासून एक माणूस आहे, त्याचं नाव आहे अब्राहाम. त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की परमेश्वर अब्राहामाला एल शद्दाय म्हणजे सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झाला. निर्गमाच्या पुस्तकात तो त्याला सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झाला. ज्यावेळेस आम्ही ह्या शब्दाकडे येतो एल शद्दाय, त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं अब्राहाम राहत होता ऊर देशामध्ये, त्याने ऊर देश सोडला. आम्ही कधी कधी बायबल वाचताना विचार करत नाही, इमॅजिनेशन करत नाही, कारण की बायबलच्या बिटवीन द लाईन्स आम्हाला बरंच पाहायला भेटतं आणि बरंच वाचायला भेटतं. आणि तो अब्राहाम ऊर देश सोडला. प्रवास करत 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 तो त्या असणाऱ्या हरिश्चंद्र कोरेतून, की ज्याला आपण फर्टाईल कर्संट लँड म्हणतो, त्यातून प्रवास करत 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 तो इकडे दुधामधाचा प्रदेश किंवा कनान देशामध्ये आला. आणि त्याचं त्या ठिकाणी ओळखीचं कुणी नाही, बोलणारे त्याची भाषा वेगळी आहे. लोक अब्रामाचा पेहराव पाहत होते, अब्रामाकडे पाहत होते. अब्राम ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याचे गणगोत्र तिथं नाहीत. गणगोत्रांचं वेळ फार असतं लोकांना. अरे हा माझा गणगोत्र, तो माझा गणगोत्र, ह्याचं कसं भलं करू, त्याचं कसं भलं करू. परंतु त्या दिवशी अब्रामाकडं कोण नव्हतं. त्या ठिकाणी जर त्याला गरज पडली की अब्रामाचा हात कोण धरेल, त्यावेळेस अब्रामासंगती कोण नव्हतं. ज्यावेळेस अब्रामाच्या जीवनामध्ये कठीणता आली त्यावेळेस अब्रामाच्या बाजूने बोलणारा त्या भूमीमध्ये कोण नव्हतं. ज्यावेळेस अब्रामाला विहीर खोदायची त्यावेळेस कुठं खोदायची या ज्ञान देण्यासाठी त्याच्या अवतीभोवती कोण नव्हतं. लोक अब्रामाकडे पाहत असताना वेगळ्या दृष्टीने पाहायचे. म्हणून ज्या वेळेस अब्राम कनान देशात प्रवेश करत होता त्यावेळेस त्यांनी पहिली सर्वसमर्थ देवाची वेदी बांधली. आणि ती वेदी बांधल्यानंतर मग त्यांनी दुसरं काम केलं, विहिरी खोदल्या. या अब्रामाने 2 गोष्टी कनान देशात केल्या. आणि त्यावेळेस अब्रामाला हे समजलं की माझा देव सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझा देव सर्वसमर्थ. आपल्या भोवती आपले नातेवाईक, आपले सगळ्या गोष्टी, बँक बॅलन्स, आपल्या नोकऱ्या, आणि मग आपण म्हणायचं माझा देव सर्वसमर्थ देव आहे. कसं होईल? मला पैशाची गरज लागली, डोंट वरी, लगेच बँकेत गेलं, चेक टाकला, लगेच पैसे आणले. कसं समजेल माझा देव सर्वसमर्थ देव आहे? ज्या वेळेस कुणीतरी देवाच्या विरुद्ध गोष्टी, देवासंगती मी चालत आहे म्हणून मला विरोध करण्यासाठी कोणतरी येतंय आणि त्यावेळेस देव म्हणतो की मी सर्वसमर्थ देव आहे, मी तुला सोडवेल. माझा एक मित्राने मला 6 महिन्यापूर्वी फोन केला आणि तो म्हणाला, अब्राम आपण काही जण एका गोष्टीसाठी प्रार्थना करूयात. म्हणलं कुठल्या गोष्टीसाठी? तो म्हणला ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना म्हणजे 12 प्रेषितांना अधिकार दिला. कशावर अधिकार दिला? तो म्हणला भूते काढा. ज्यावेळेस त्यांना पाठवलं नसेल, भूते काढा, रोगी बरे करा आणि काय राज्याची सुवार्ता गाजवा किंवा राज्याविषयी सांगा. आपण आहे ना काही जण एकत्र येऊयात, आपापल्या ठिकाणीच थांबूयात, पण एक दिवस नेमस्त करू आणि यासाठी प्रार्थना करूयात.
तुला काय वाटतं? मी बरेच जणांसंगती बोललो. मी त्याला म्हटलो फार चांगली संकल्पना आहे, ही प्रार्थना करायला काय हरकत नाही, परंतु आम्ही त्याच्या पुढचा पण विचार केला पाहिजे. कारण की ज्या वेळेस ही प्रार्थना आम्ही करत आहोत त्यावेळेस येशूचे 12ची 12 प्रेषित संत पावलाला धरून, त्यातला फक्त संत योहान सोडला की ज्याने पात्म बेटावरती प्रगटीकरण 11 प्रेषित हे रक्तसाक्षी झालेत. आम्ही जर रक्तसाक्षी होण्यासाठी तयार असू तरच देव आम्हाला या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये काम करेल. आम्हाला चांगलं पाहिलंय, पण ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी व्हायला नकोय. समर्थ देव, त्या समर्थ देवाची ओळख जोपर्यंत आम्ही सर्व दृष्टिकोनातून कफल्लक होत नाही तोपर्यंत येणार आहे. कफल्लक म्हणजे पैशाचं म्हणत नाही, फक्त सर्व दृष्टिकोने. समर्थ देव, सनातन पिता, हा येशूचा जन्म झाला तेव्हापासून येशूचा काळ आहे असं नव्हे. येशू ख्रिस्त अनादी कालापासून अनंत कालापर्यंत आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही इब्री लोकास पत्र वाचतो त्यावेळेस इब्री लोकास पत्रामध्ये तो लेखक लिहिताना असं म्हणतो की तो आमच्यासारख्या सर्व परिस्थितीतून गेला म्हणून तो आम्हाला सहाय्य करण्यासाठी पुरेसा आहे. ज्या सनातन देव म्हणून त्याला सांगितलेला आहे तो आमच्यासारख्या परिस्थितीतून गेला आणि म्हणून तो सहाय्य करण्यासाठी पुरेसा आहे. शब्द आला, फक्त सनातन आला नाही, सनातन पिता. कारण की तो आमच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो आमच्यावरती पित्याप्रमाणे प्रीती करतो, पित्याप्रमाणे तो आमच्याकडे पाहतो, पित्याची कृपा त्याच्यापासून प्राप्त होते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, नाताळाचा हा तो सनातन पिता. पुढं शांतीचा अधिपती. जगामध्ये सध्या हे सोडून सगळं भेटतं. फार थोड्या लोकांकडे शांती आहे. ज्यांनी तारणाचा अनुभव घेतला त्यांच्याकडे शांती आहे. काही लोक इतके अशांत आहे की ते एक ठिकाणी बसू शकत नाहीत. काही लोक इतके अशांत आहे की त्यांचे विचार कधीच एकाग्र राहू शकत नाहीत. काही लोक इतके अशांत आहेत की समोरच्या माणसाला बघितलं की ते म्हणतात, अरे हा माणूस माझ्याकडे आला का, बिचारा तो नुसता आलाय, हॅपी ख्रिसमस. बरोबर आहे ना? सुशील, काय विचार केला मी आल्यानंतर? हॅपी ख्रिसमसच करायला आलो है ना? सुशीलने बघितलं पाळे साहेब 2 पायऱ्या उचलून का आले. आम्ही विचार करतो माणूस आहे, हा माणूस माझ्याकडे का आला? प्लेन गोष्टीकडे आम्ही जाईनात. एखाद्या माणसाने आम्हाला फोन केला की जो कधीच करत नाही आणि त्याला आम्ही काय काम आहे, काय काम नाही, तो म्हणतो तुझी आठवण आली म्हणून फोन केला. आम्ही इतके शांत झालोय. आणि सध्या तर जगामध्ये शांती कुठे राहिली नाही बघा. टंग टांग टंग टांग टंग टांग टंग टांग टंग टांग टंग टांग चालूच असते. बायबल वाचताना बसल्यानंतर तिथून कॉल येतो पलीकडून, सावधान रहिये, पुलिस का फोन आएगा, जज का फोन आएगा, आणि आपण पण फोन उचलतोय आणि बायबल दिलं सोडून बाजूला. मला तो फोन महत्वाचा वाटतो. आम्ही अनेक वेळेस देवापेक्षा माणसांना साथ देतो. C.S. लुईस नावाचे देवाचे सेवक, त्यांनी लिहित असं लिहिलंय, द डे विल कम, द वर्ल्ड विल बी फुल ऑफ नॉईज. एक दिवस येईल जगामध्ये खूप आवाज असेल, आणि सध्या जगामध्ये खूप आवाज आहे. बाहेर आवाज आहे, माणसाच्या आत पण आवाज आहे. आणि त्यावेळेस देव म्हणतो की तो शांतीचा राजकुमार आहे. आमच्या जीवनात जर शांती नसेल ना तर आम्हाला एकाचीच गरज आहे, तो आहे आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. त्याला मिठी मारली की तो शांती देतो. म्हणून आम्ही ख्रिस्ती लोक एकमेकांना भेटल्यानंतर म्हणतो सलाम. सलाम म्हणजे फक्त ग्रीटिंग नाहीत, सलामामध्ये 7 आशीर्वाद आहे. नवीन वर्षात परत एकदा सांगेल कत्री, मागं बरेच वर्षापूर्वी सांगितले होते. येशू ख्रिस्त म्हणून ज्यावेळेस पुनरुत्थित ख्रिस्त ज्या वेळेस प्रेषितांना भेटला त्यावेळेस तो म्हणला, तुम्हा शांती असो, शालोम आलेखेम. आणि ते म्हणले आलेखेम शालोम, त्याचा अर्थ आहे सलाम. सलामामध्ये 7 आशीर्वाद आहेत. येशू ख्रिस्त जर सलाम करतो, येशूचे शिष्य प्रेषित जर सलाम करतात तर आम्ही सलाम केला पाहिजे. नाहीतर माझ्या मनामध्ये खूप राग, खूप द्वेष, खूप कटुता. मग सोनल आली नसरापूरवरून, मग म्हणायचं सलाम ताई, काय उपयोग, काही नाही. माझे शब्द देवाकडे नोंद केलेले आहेत की मी सलाम करत असताना माझी भावना कुठे होते. यदा कदाचित आल्यानंतर मी बघल, सुवर्णीत
एकदम छान दिसतो, सुंदर दिसतो, चांगलं शर्ट घातलंय, बुटं चांगले घातलेत, आता सोरणीत फिर. काय सोरणीचं घेऊन बसलात तुम्ही? मी पोरांना विचारलं पुढं का बसत नाही? नको म्हणले, तुम्ही सारखं नाव घेते की लग्न होतंय. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही शांती, कोण शांती देऊ शकतो? ज्याच्याकडे शांती आहे. आणि ज्याला येशू मिळाला त्याला शांती मिळाली. रोणक सगळे तुझ्याकडे बघून हसत आहे बाबा. बर, शांती मिळाली. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला जर ख्रिस्त मिळाला तर ख्रिस्तापासून नाताळाचा तो शांतीचा राजकुमार आहे. अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे काय असे म्हणतील. याचा अर्थ ते आमच्यासाठी आहे. म्हणतीलचा जो अर्थ शब्द आहे ना, तो आहे म्हणजे मी अनुभव घेतला म्हणून तो माझा झाला, मी अनुभव घेतला म्हणून तो असा झाला, त्याचा अर्थ आहे मी एक्सपिरियन्समध्ये त्या गोष्टी शिकलेलो आहे. माझं बौद्धिक ज्ञान नाही आहे. माणूस केव्हा म्हणतो? ज्या वेळेस त्याने त्याचा अनुभव घेतलाय. जर मला येशू शांती देतो हा अनुभवच नसेल तर मी कधीच दुसऱ्याला शांती देऊ शकणार नाही आणि मी कधी हे म्हणणार नाही की येशू शांती देणार आहे. आणि म्हणून नाताळाचे आशीर्वाद आहेत. आता नाताळाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस नाताळ जो आहे ना, नाताळ हा भविष्य कथन जी जुन्या करारात केलेत त्याच्या परिपूर्तीचा सण आहे किंवा त्याचा सोहळा आहे. जुन्या करारामध्ये आम्हाला येशूच्या पहिल्या येण्याविषयी, म्हणजे त्याच्या जन्मापासून ते येशूच्या स्वर्गारोहणापर्यंत येशूच्या पहिल्या येण्याविषयी आम्हाला जुन्या करारामध्ये 300 अभिवचनं वाचायला भेटतात. आणि ते 300चे 300 अभिवचनं येशूच्या जीवन काळामध्ये ते पूर्णतेच गेली. जर आम्ही लुक्र शुभवर्तमान पाहिलं तर लुक्र शुभवर्तमानाचा सर्व गोषवारा जिथून सुरू होतो आणि शेवटपर्यंत आल्यानंतर ख्रिस्तपूर्व 6 ते इसवी सन 30 पर्यंतचा कार्यकाळ आम्हाला लुक्र शुभवर्तमानात वाचायला भेटतो. परंतु ज्या वेळेस आम्ही योहानकृत शुभवर्तमानात येतो त्यावेळेस योहानकृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला केवळ इसवी सन 26 ते इसवी सन 30चाच काळ आम्हाला वाचायला भेटतो. 4च वर्षाचे काळ आम्हाला योहानकृत शुभवर्तमानात वाचायला भेटतो. परंतु ज्या वेळेस आम्ही येतो त्यावेळेस हा येशू विषय 300 भविष्य कथनं त्याच्या पहिल्या येण्याविषयी लिहिलेत. आणि येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी आम्हाला बायबलमध्ये संपूर्ण उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत आम्हाला जवळजवळ 900 अभिवचनं वाचायला भेटतात की जे 900 अभिवचनं आम्हाला सांगताना हे असं म्हणतात की येशू पुन्हा येणार आहे. आणि हा जो येशू येणार आहे तो अभिवचनाची पूर्तता आहे. येशू का आला? कारण की येशू विषयी ज्या वेळेस आम्ही मत्ती शुभवर्तमान पहिला अध्याय आणि त्या ठिकाणी योसेफाने मनात ठरवलं किंवा योसेफाचा विचार झाला की मरियाला मी आता सोडणार आहे, मरिया मला आता पत्नी म्हणून नको आहे. आणि त्या रात्री देवाचा दूत त्याच्या संगती बोलू लागला, स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि स्वप्नात दर्शन देऊन देवाचा दूत म्हणताना असं म्हणाला, हे दाविदाच्या पुत्रा. काय सुंदर ओळख आहे हो. काय ओळख आहे का हो? का देवदूताला हे म्हणावं लागले दाविदाच्या पुत्रा योसेफा? कारण की दावीद भित्रा नव्हता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दाविदाकडं मन देवासारखं मन होतं म्हणून तो शाऊलावरती पण प्रीती करतो. तिसरी महत्वाची गोष्ट, दावीद नेहमी देव म्हणेल ते करण्यासाठी तयार होता. आणि म्हणून योसेफाला म्हणतो, योसेफा हे दाविदाचे गुण तुझ्यामध्ये पण आहेत, त्याला धरून काम कर. म्हणून शास्त्र आम्हाला लगेच सांगतो, तो उठल्यावर त्याने देवाने सांगितलं त्याप्रमाणे केलं. परंतु त्याला सांगत असताना एक वाक्य सांगितलं, त्याचं नाव तू येशू ठेव, कारण की तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. पूर्ण 300ची 300 अभिवचनं जुन्या करारातली येशूच्या पहिल्या येण्याविषयी जे सांगत आहेत ते आम्हाला हे सांगतात, येशू पाप क्षमा करण्यासाठी आलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जर हा पाप क्षमा करणारा येशू जर आम्हाला भेटला तर आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा, देवाचा अनुग्रह दररोज नवीन होत असताना आम्हाला दिसत आहे. आम्ही शिळ्या कडीला ऊत आणत बसत नाही तर आदल्या दिवशीचा भात उरलाय त्याला सकाळी फोडणी घालून त्याला बिर्याणी करत नाही. उरलेल्या चपात्यांना आपण फार सुंदर नावून त्याला चुरमा बनत नाही.
आमच्यावरती देवाची कृपा दररोज नवीन होते, कारण की येशू आमचा आहे. येशूने आमच्या पापाची क्षमा केली. जर हा येशू पाप क्षमा करणारा जर नाताळात माझा झाला तर माझा नाताळ अविस्मरणीय होईल आणि तो नाताळ फार महत्त्वाचा आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या येशूविषयी त्याने ऐकलं आणि योसेपाच्या लक्षात आलं, हा देवदूत जे सांगत आहे ना की येशया संदेष्टाचं भविष्य कथन आहे, कुमारी गर्भवती होऊन ती पुत्र प्रसवेल आणि तिला पुत्र होईल, त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ज्या वेळेस येशयाने हे ऐकलं त्यावेळेस ऐकल्यानंतर येशयाला हे समजलं की योसेफाला हे समजलं, अरे हा दुसरा तिसरा कोण नाही, माझे पूर्वज ज्या मशियाची वाट पाहत आहे तोच हा मशिया आहे. कारण मशिया जो जन्माला येणार आहे तो कुमारीपासून जन्माला येणार आहे आणि म्हणून हाच तो मशिया आहे. आणि म्हणून योसेफ लगेच म्हणतो, हे देवा तू म्हणतो तसं मी करायला तयार आहे. म्हणून झोपेतून उठल्या उठल्या त्याने लगेच केलं. ज्या वेळेस देव आमच्याशी बोलतो त्यावेळेस आम्ही झोपेतून उठल्या उठल्या देवाने सांगितलेल्या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर पुन्हा विचार करू लागतो त्यावेळेस आम्ही त्या विचारापासून जगभर भरकटतो. यदाचित मगाशी ऐकताना ऐकलं असेल, शुक्रवारी संध्याकाळी 9 वाजता मला जायचंय प्रार्थनेला, मी जाणार आहे संजीवन येण्यासाठी. पण घरी गेल्यानंतर विचार केला, दर शुक्रवारी आता कसं जायचं, मला माझा वेळ आहे. कुणीतरी म्हणेल मला माझं OTT वरती अमुक अमुक बघायचंय, कुणीतरी म्हणेल त्या TV सिरियलमधला अमुक अमुक भाग दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होत नाही आणि म्हणून मला तिथं जायचंय. आम्ही ज्या वेळेस देव आमच्याशी बोलतो त्याच्याशिवाय आम्ही दुसरा विचार करतो त्यावेळेस प्रिय बंधू भगिनींनो, देव पहिल्या वेळेस जे आमच्याकडे आले ना ते देवापासून आहे. आणि ज्यावेळेस देव आमच्याशी बोलतो त्याप्रमाणे आम्ही गोष्टी केल्या तर मग आम्हाला समजतं की आम्ही ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्त आमचा आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, पाहिलं नाताळाची गरज काय होती, मग पाहिले नाताळाचे आशीर्वाद, मग पाहिलं भविष्य कथनांची परिपूर्ती, तो आम्हाला पापासून. चौथी महत्त्वाची गोष्ट लुक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आता मेंढपाळ जे आहेत हे सगळेचे सगळे मेंढपाळ त्या ठिकाणी असणाऱ्या बवाजाच्या शेतामध्ये, त्या ठिकाणाला नाव आहे बवाज फील्ड, बवाजाच्या शेतामध्ये हे सगळेचे सगळे जे आहेत त्या ठिकाणी आपली मेंढरं चारत आहेत. आणि मेंढरं चारत असताना त्या ठिकाणी त्यांनी एकदम देवदूत आलेला पाहिला. आणि हा जो देवदूत आलेला आहे, हा देवदूत आल्यानंतर तो देवदूत त्यांच्याशी बोलू लागला आणि त्याने सांगताना सांगितलं, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. त्या अगोदर तो असं म्हणताना असं म्हणतो की आज भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. पहिलं ह्या देवताने मेंढपाळांना भेटल्यानंतर सांगितलं, मी सुवार्ता सांगायला आलोय, मी शिक्षा करायला आलो नाही, मी त्रास द्यायला आलो नाही, मी तुमचे उडीधुणी काढायला आलो नाही, मी जो आलेलो आहे मी सुवार्ता चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. आणि सगळी चांगली बातमी जी आहे ही केवळ तुमच्यासाठी नाही, संपूर्ण जगासाठी चांगली बातमी आहे. आणि म्हणून नाताळ हा जगाचा सण आहे, ख्रिस्ती लोकांची मक्तेदारी नाही. म्हणून ख्रिस्त देखील ख्रिस्ती लोकांची पर्सनल प्रॉपर्टी नाही. ख्रिस्त हा वैश्विक आहे, जागतिक आहे, युनिव्हर्सल आहे. आणि त्याने सांगितलं सगळ्या जगाला जो आणतो तुम्ही सांगतो सुवार्ता तुम्हाला तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. 3 शब्द येशूची ओळख करून देण्यासाठी देवताने पहिली गोष्ट तारणारा. ज्यावेळेस तारणारा शब्द ऐकला त्यावेळेस ह्या मेंढपाळांना हे समजलं की एक तारणारा, की ज्याच्याकडे आम्ही पाहिलं होतं की ज्याने आम्हाला मिस्राच्या दास्यगृहातून सोडवलं, ज्याने आम्हाला त्या ठिकाणून बाहेर आणलं, देवाने त्याला ती जबाबदारी दिली होती, त्या जबाबदारीतून तो कधी पळाला नाही. त्याने त्या मिस्रातून बाहेर काढत असताना आम्हाला बाहेर काढलं, तो घेऊन आला, तो पुढं घेऊन आला. त्याने आम्हाला वचनदत्त देशाच्या असणाऱ्या बॉर्डरपर्यंत आणून सोडलं. तो जो मोशे आहे तो तारणारा होता. आणि त्यावेळेस या दूतांना हे समजलं, अरे नेमकं तारणारा शब्द आहे. कुणीतरी एक जन्माला आला आहे की जो आता आम्हाला कशापासून तरी सोडवणार आहे. कशापासून सोडवणार आहे तर तो मशिया असल्याशिवाय आम्हाला तो सोडवू शकत नाही. आणि हे त्यांना समजलं. 2रा शब्द आला ख्रिस्त. आणि ख्रिस्त हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे ख्रिस्टॉस. हा जो ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ आहे अनॉइंटेड वन, अभिषिक्त. आणि ज्यावेळेस तो म्हणतो अभिषिक्त आहे त्यावेळेस त्यांना समजलं की जर आम्ही पाहतो की हा तारणारा आहे, हा मशिया आहे, तर मशियामध्ये आणखीन एक गुणधर्म असायला पाहिजे की तो त्याच्यामध्ये 3 गुणधर्म असायला पाहिजे अभिषिक्ताचे. पहिला तो संदेष्टा असायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये संदेष्टांना अभिषेक केला जायचा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे तो याजक असायला पाहिजे. आणि जर तो याजक असेल
तर मगच तो आता अभिषेक केला आणि तिसरा राजा असेल. आणि येशूमध्ये तिन्ही गुणधर्म आहेत हे देवदूत त्यावेळेस त्यांना सांगतो आणि ते सगळे ऐकतात आणि ते त्या विचारतात. आणि तो म्हणतो इतकंच नाही तर तिसरी ह्या बाळाची ओळख करून दिली की तो प्रभू आहे, हा मसीहा आहे हे त्रिकलाबादी सत्य आहे, तो ख्रिस्त आहे हे त्रिकलाबादी सत्य आहे, पण तो प्रभू आहे तो वैयक्तिक दृष्टिकोनातून प्रभू होणं गरजेचं आहे. नाहीतर तो प्रभू तर आहेच, त्याला आम्ही प्रभू पण दिल्याशिवाय त्याला प्रभू पण भेटता असं नव्हे, तर तो प्रभू आहेच, परंतु तो माझ्या जीवनासाठी होणार नाही परंतु इतरांच्या जीवनासाठी असेल. आणि म्हणून देवदूत सांगतात तो तारणारा ख्रिस्त प्रभू आहे. आणि मेंढपाळ ऐकू लागले, मेंढपाळ विचार करू लागले आणि मेंढपाळ ज्यावेळेस विचार करू लागले त्यावेळेस आता पुढच्या गोष्टीकडे नंतर येतो, आधी गोष्ट सांगतो. आणि म्हणून ज्या वेळेस स्वर्गास देवदूत निघून गेल्यानंतर ह्या रात्री काय घडलं हे सगळे मेंढपाळ जे आहेत ज्या ठिकाणी थांबलेत त्या ठिकाणी त्यांची मेंढरं आहेत. ह्या मेंढरांकडे ज्यावेळेस ते पाहतात, मेंढरं तर त्यांची संपत्ती आहे, मेंढरं इथं आहे, परंतु त्यांना एक गोष्ट आठवते, ज्याप्रमाणे आजपासून हजारो वर्षापूर्वी त्या रात्री तो मोशे म्हणाला आज कोकरू कापा, आपल्या कपाळपट्टीवर रक्त लावा आणि हे रक्त जे लावलेलं आहे हे तुमचं संरक्षण करेल. त्यांना तारणारा शब्द त्या रात्री ज्या वेळेस मिस्रातून यहुदी लोक निघाले त्यावेळेस फार शांत निघाले. ते सगळेजण वलांडण सण साजरा करत आहेत. वलांडणाचा यज्ञ पशु मारला गेलेला आहे, समोर वलांडणाचं भोजन लागलेलं आहे. हे सगळेजण ज्यावेळेस बसलेत त्यावेळेस 2 पायावर बसले आणि 2 पायावर बसून ते सगळे जेवण करत आहेत. कारण कधी एकदा मोशे हाक मारेल चला निघा, आणि म्हणून आरामात बसून ते जेवत नव्हते, मांडी कुंडी घातली. ते पटपट जेवत आहेत, ते संपवायचं आहे, लवकर संपवायला पाहिजे. जर समजा देवाने मोशेला सांगितलं मोशे चल आत्ता निघ, मग ह्याचं करायचं काय, हे परत जाळत बसावं लागेल. आणि म्हणून ते जे आहेत त्याकडे पाहतात, पटपट निघतात. आणि म्हणून लूक वर्तमानामध्ये लूक लिहिताना असं म्हणतो ते घाईघाईने येशूच्या दर्शनाला गेले. त्यांची ती घाई आहे की जी वलांडणाच्या वेळेस यहुदी लोकांनी मिस्रातून निघताना पहिल्या वलांडणाच्या वेळेस केली होती. अरे मी गेलं पाहिजे, मग बाळ कसं भेटलं, त्यांनी सांगितलं तुम्ही जाईल. त्यावेळेस तारणात त्याला बाळंताने गुंडाळून गव्हाणीत ठेवलेलं एक बाळक दिसेल. ते एकटंच जन्मलं नाही, जे चर्च कमिटीमध्ये त्यांनी उत्तर द्यायचं नाही. कस काय शोधलं बाळ, एकच बाळ जन्मलं असेल का, बाळ कसं शोधलं, हा नाही तारा मागे लोकांना होता. तुम्ही कमिटीच्या मिटिंगला होते ना, हा. हे मेंढपाळ गेल्यानंतर मेंढपाळांनी बाळ नाही शोधलं, मेंढपाळांनी पहिली गव्हाण शोधली की ज्या गव्हाणीत बाळ ठेवलंय. जोपर्यंत त्यांना गव्हाण भेटली नाही तोपर्यंत गव्हाणीतलं बाळ त्यांना, कारण ती त्यांची खून होती. आम्ही ज्यावेळेस नाताळाला येतो त्यावेळेस आल्यानंतर आमच्या संगती गव्हाण येते का हो, आम्ही जातो त्या ठिकाणी गव्हाण जाते का हो, कारण गव्हाणीमध्ये जो जन्माला आलेला आहे तो पापाची क्षमा करणारा आहे. म्हणून त्याला म्हटलं येशू ना येऊन शुद्ध करणारा. आता दुसऱ्या मुद्द्याकडं, मग देवदूत आले. देवदूत आल्यानंतर सैन्याचा समुदाय प्रगट झाला आणि सैन्याचा समुदाय प्रगट त्यांनी गीत गायलं. त्या गीतावरती लक्ष देऊयात. त्यात म्हणले ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, ऊर्ध्वलोकी देवाला. नाताळ देवाचं गौरव करण्याचा सण आहे किंवा घटना आहे. नाताळामध्ये देवाचं गौरव झालं, येशूने देहधारणा केली त्या दिवशी देवाचं गौरव झालं. ज्याविषयी संत पाऊल फिलिप्पियरास पत्र 2 अध्यायामध्ये येशूच्या देहधारणेची फिलॉसॉफी लिहून ठेवतो. तो असं म्हणतो तो देवा समान असताना देखील तो देव आहे त्याने मान्य नाही, तर त्याने मनुष्याचं स्वरूप धारण केलं, त्याने स्वतःला लीन केलं, इतकं लीन केलं की तो मनुष्याच्या रूपामध्ये जन्माला आला आणि पुढे आणि तो आमच्यासाठी वधस्तंभावरती मरण पावला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस ते म्हणतात ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, त्यावेळेस नाताळामध्ये देवाचं गौरव होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दिवशी ते देवदूत ऐकतात, बोलतात, कारण की ते एंजेलिक सॉन्ग आहे. ते गीत परत भूतलावर कधी गायलं गेलं नाही, त्याच्या अगोदर कोणाच्या जन्माला गायलं गेलं नव्हतं. हा अद्भुत होता म्हणून ह्या येशूसाठी ते गायलं गेलं. आणि ते मेंढपाळ ऐकतात ते, आणि ते ऐकल्यानंतर त्यावेळेस ते म्हणतात की देवाचं गौरव होत आहे तर आम्ही जाऊन पाहायला पाहिजे.
ज्या ज्या ठिकाणी देवाचं गौरव होतं त्या गौरवाच्या ठिकाणी आम्ही उभा राहायला पाहिजे. मग त्या ठिकाणी माझा अपमान झाला तरी चालेल. देवाच्या गौरवाच्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला कुणी स्थान दिलं नाही तरी चालेल. देवाचं गौरव होत असताना लोकांनी मला विचारलं नाही तरी चालेल. देवाचं गौरव होत असताना मी देवाचा सन्मान करणं गरजेचं आहे. देवाचं गौरव होत असताना मी क्षणभंगूर झालं तरी चालेल. देवाचं गौरव होत असताना देवाचा सन्मान देवाला मिळणं गरजेचं आहे. देवाचं गौरव होत असताना मला लोकांनी पुसून टाकलं तरी चालेल. देवाचं गौरव होत असताना मी संकल्पना लोप पावत असते. कारण की ज्याप्रमाणे आम्ही देवाच्या गौरवाकडे लक्ष लावतो त्यावेळेस आम्हाला समजतं. आणि म्हणून आम्हाला हे माहित आहे देवाचं गौरव हे आहे. देवाचं गौरव आम्हाला सांगतं कुठे थांबायचं, कुठे चालायचं, कुठल्या मार्गाने चालायचं, कोठपर्यंत चालायचं. कारण की ज्या वेळेस इस्रायल लोकांमध्ये आम्ही येतो त्यावेळेस इस्रायल लोकांमध्ये ज्या वेळेस देवाने निवास मंडप उभा केला, हा निवास मंडप उभा केल्यानंतर देवाने इस्रायल लोकांना सांगितलं की तुमच्यामध्ये आता निवास मंडप आहे आणि तुमच्या समोर मेघस्तंभाच्या द्वारे आणि अग्निस्तंभाच्या आम्ही चालू. ज्या वेळेस मेघस्तंभ उठत होता त्यावेळेस हे पण सगळं प्रवासाला निघायचे. ज्या वेळेस अग्निस्तंभ उठत होता त्यावेळेस नाही, कारण अग्निस्तंभ रात्री आणि मेघस्तंभ दिवसा. अहो लोकांचं लक्ष तिथंच होतं की आता आज हलतो का मेघस्तंभ, आज हलतो का अग्निस्तंभ, हल्ला की निघायचं. आणि देवाचे लोक, देवाचे याजक तुतारी वाजून सांगायचे आता मेघस्तंभ हल्लाय, आम्हाला हलायची तयारी केली पाहिजे. आपल्या असणाऱ्या राहुट्या बांधा, आपल्या असणारे टेंट बांधून घ्या, आपल्या सामानाची जमाजमव करा, कारण की आता नीट निघायला पाहिजे, आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आम्ही प्रवासात आहोत कारण देव आम्हाला पुढे घेऊन चाललेला आहे. मोशे म्हणाला होता देवाला जर तू येणार नसशील तर आम्हाला इथंच ठेव, आम्हाला पुढे. आणि तो देव आमच्या संगती अग्नी आणि मेघस्तंभाच्या द्वारे येत आहे. आणि तो म्हणतो ते गौरव की जे गौरव आहे माणसाला सांगतं कधी थांबायचं, कुठे जायचं, काय करायचं. कारण की गौरव सदा सर्व काळ प्रत्येक वेळेस सर्व समर्थ देवाचा आहे. अनेक वेळेस मी म्हणतो मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर मला एक तरी मुकुट आहे आणि तो मुकुट आहे न कोमेजणारा हार. परंतु तो तिथं मी गळ्यात घालून मिरवण्यासाठी नाही घातला हार. स्वर्गात एकमेकांना काय ओळखणार नाही नावाने. आता उदाहरण सांगतो. मग स्वर्गात ह्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करायचं नाही. ज्यांची नाव घेतली तेवढी स्वर्गात जाणार नाही. ही समोर बसलीत ना ह्यांची नावं. ओके बर. स्वर्गात गेल्यानंतर अलकाताई भेटली, हार आहे, हार आहे, हार आहे, हार आहे, हार आहे. ह्याच्यासाठी आम्हाला तिथं मुकुट आणि हार नाहीत. आम्ही ते सगळे काढायचे, देवाच्या समोर ठेवायचं आणि देवाला म्हणायचं हे देवा तू दिलं होतं आणि हे मी तुला पुन्हा समर्पित करत आहे. त्याला आम्ही म्हणतो देवाचं गौरव. तू बढता जा मैं घटता जाऊ. हे देवा तू वाढ, मला कमी तर. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. देवाचं गौरव हे नेहमी सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम आहे. आणि मग पुढं तो म्हणतो आणि ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. जगातली अवघड गोष्ट येशू फार सहज देतो शांती. मी नेहमी लोकांना सांगतो भूक, झोप आणि भूक हे देवापासून आहे. माझ्याकडे सगळं असेल पण जर मला भूक लागत नाही तर त्याची काही किंमत नाही. माझ्याकडे लाखो रुपयाचा बिछाणा आहे पण मला जर झोप लागत नाही तर त्याचा काही उपयोग नाही. माझ्याकडे नुसती चटई आहे पण त्या चटईवर पडलं की मी झोपला जातो. त्याचं उत्तर दावीद स्तोत्र 3 मध्ये तसं होतं, हे देवा मी तुझ्या संगती असताना निर्भय असतो म्हणून मी पडल्या पडल्या झोपी जातो. आम्हाला शांती देवापासून. पण ही शांतीचे 3 भाग आहेत. पहिली महत्वाची गोष्ट जी शांतीची आहे ना, की ज्याविषयी आम्हाला शास्त्र शिकवतं की ज्या शांतीविषयी असं म्हणतं आम्हाला की शांती देवासंगतीकडनं. डॉक्टर बिली ग्रॅम यांचं पुस्तक आहे पीस विथ गॉड. असं चांगलं जाड पुस्तक आहे पीस विथ गॉड. पहिली जी शांती आहे ती आमची देवासंगती निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून येशू ज्यावेळेस ते देवदूत म्हणले ना की ज्यांच्यावर त्याचा प्रसाद त्या मनुष्यात शांती. आमची पहिली शांती देवासंगती प्रस्थापित व्हायला पाहिजे. जर देवासंगती माझी शांती प्रस्थापित झाली ना मग माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी सोयीस्कर आहेत. कारण की एकदा मी देवाच्या संगती प्रस्थापित झालो, त्याच्या शांतीमध्ये मी आलो, मग देवाची शांती माझ्यामध्ये परावर्तित होताना दिसते. या वर्षाचं वचन होतं ना
शांत राहा आणि पहा मीच देव आहे. उद्याच्या रविवारी त्याच्यावरती संदेश आहे, पण दुसरा शास्त्रपाठ आहे. शांत राहिल्यानंतर कधी कधी आम्हाला भीती वाटली की सगळं संपतंय का, पण देवाने आम्हाला त्यातून पण अंगुली स्पर्शाने बाहेर काढलं. एक तर आम्ही देवाचं गौरव करू शकतो किंवा देवाला नावं ठेवू शकतो, दोन्ही एकदा होणार नाही. आणि म्हणून देवासंगती आमची शांती प्रस्थापित झाली पाहिजे. नाताळामध्ये जी घटना आहे शांतीविषयी ती आहे की देवासंगती शांती प्रस्थापित होणं. आणि ज्यावेळेस देवासंगती शांती प्रस्थापित होते त्यावेळेस आम्ही येशूच्या रक्तामध्ये धुतले जातो आणि तेव्हापासून माझा आणि देवाचे शांतीचा करार होतो. देव त्याचा करार आमच्या संगती पाळतो. जो देव पूर्वी माझ्यासाठी अब्राहम म्हणून न्यायाधीश होता, मी ज्या दिवशी येशूचा स्वीकार केला 10 मार्च 1989 तेव्हापासून तो जो जज होता की जो माझा निर्णय करण्यासाठी यथायोग्य होता, की जो मला म्हणाला असता तू येशूला स्वीकारला नरकात जा. 10 मार्च 1989 संध्याकाळच्या वेळेस येशा 53 वाचत असताना देवाने मला दाखवलं, त्या दिवशी येशूचा स्वीकार केला. तेव्हापासून हा न्यायाधीश देव माझ्यासाठी पिता झाला. आणि म्हणून आम्ही त्याला ज्यांचं ज्यांचं तारण झालेलं आहे आम्ही त्याला अब्बा बाप्पा अशी हाक मारू शकतो. म्हणून येशूने पण आम्हाला सांगताना सांगितलं, येशूला शिष्याने सांगितलं ज्याप्रमाणे योहानाने त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली त्याप्रमाणे तो आम्हाला प्रार्थना शिकव. आणि त्यावेळेस अशी प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या. देवासंगती शांती. दुसरी शांती जी आहे ती इतरांसंगती शांती. रोमकारास पत्र 12 अध्याय 18 वचन. इतरांसंगती शांती. आमची शेजारच्या संगती पण शांती पाहिजे. शेजारच्या संगती शांती कधी प्रस्थापित होते, ज्यावेळेस माझी आणि देवासंगती शांती आहे. नाहीतर शांती प्रस्थापित होऊ शकत नाही. मी किती शांतीच्या गप्पा मारल्या पण मी जर शांततेमध्ये राहत नसेल आणि शांती प्रस्थापित करत नसेल तर त्याचा काय अर्थ नाही. कारण की आम्हाला डोंगरावली प्रोजेक्ट म्हणतो, जे शांती करणार ते धन्य, कारण त्यांना हो आम्ही शांती प्रस्थापित करतो का हे पाहायला पाहिजे. नाहीतर इकडची पिन काढायची इथं टाकायची, इकडची काढायची इकडे टाकायची, इकडची काढायची तिकडे टाकायची, तिकडची काढायची इकडे टाकायची, सगळं कन्फ्युजन. ह्याचं त्याला त्याचं 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 त्याला आणि शेवटी सगळी पंख उधळायची. त्यातलं एकही पंख पुन्हा गोळा करून आणता येत नाही. रोमकारास पत्र 12, तुम्ही जे एका घरचे आहात त्यांच्या संगती शांततेने राहा. देवासंगती शांती, मग इतरांसंगती शांती. आणि इतरांसंगती शांती कशी प्रस्थापित करायची आम्ही पाहायला पाहिजे. ते आमच्याकडं आहे. आणि देव त्यासाठी आम्हाला सज्ञान देतो, ज्ञान देतो, शहाणपण देतो. मी सत्सदविवेक बुद्धी म्हणत नाही, देवापासून येणारं ज्ञान आणि शहाणपण देतो. सत्सदविवेक बुद्धी माणसाची डाग लावलेली आहे. सत्सदविवेक बुद्धी 100% यथायोग्य नाही. मागच्या रात्रीच उदाहरण सांगितलं योबाच्या मित्रांचं. त्यांची सत्सदविवेक बुद्धी जगाच्या दृष्टीने क्लिअर आहे. योब चुकला म्हणून देव शिक्षा करतो, परंतु देव म्हणतो योब चुकलाच नव्हता, तुम्ही चुकीच्या निर्णयावर आलात आणि त्याला संदेश दिलेत. देव त्यांच्या डिस्कोर्सला नाकारतो, त्यांच्या बोलण्याला नाकारतो. आमच्या शेजाऱ्यासंगती शांती आहे का? लग्न समारंभामध्ये कुणीतरी एक मामा असतो, कुणीतरी एक मावशी असते, कुणीतरी एक दादा असतो की जो लग्नामध्ये फार विरजन घालतो. एखाद्याचं लग्न असतं ते त्याच्या पद्धतीने व्हायला पाहिजे, दुसऱ्याच्या त्याला असं वाटतं माझ्या पद्धतीने व्हावं. सगळ्या कुटुंबांमध्ये कुणीतरी एक मामा, काका, मावशी, आत्या आहे की जी विरजन घालायला बसली दुधामध्ये, दह्याचं गरज नसताना पण. ती शांतता प्रस्थापित करणारी व्यक्ती नाही. एक पुस्तक आहे, पुस्तक भेटलं निश्चित, पुस्तकाचं नाव पीस चाइल्ड. ब्युटिफुल स्टोरी आदिवासी लोकांची, आफ्रिका खंडातले. थोडक्यात सांगतो, 2 गट होते, त्यांच्यात नेहमी हाणामाऱ्या व्हायच्या आणि मिशनरी त्या ठिकाणी गेले. मिशनरी त्या ठिकाणी गेल्यानंतर मग मिशनरीने त्यांना सांगताना सांगितलं, अरे हे भयंकर आहे, हाणामारी करतं, मग काय करायचं. मग त्यांच्यामध्ये एक प्रथा होती आणि ती प्रथा ही होती, जर समजा हा एक गट आहे आणि हा एक गट आहे, 2 आदिवासी गट आहेत थोड्या वेळासाठी,
नाहीतर पुढच्या वर्षी तुम्हालाच कपडे सगळे जुने पाठवतो, है ना. खूप सिरियस होऊ नका, देवाचं वचन ऐका, परंतु ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे ना. समजा हा एक गट, मग ते गट शांततेत राहायचे काही काळ, आणि एकदम भांडणं व्हायचे. मिशनऱ्यांना समजायचं. मग मिशनऱ्याने एका माणसाला असं घडतं का, आणि मग त्याने सांगितलं आमच्याकडे एक परंपरा आहे. काय परंपरा आहे तर शांतीपुत्राची. म्हणले काय असतं. म्हणले ज्यावेळेस भांडणं होतात ना, त्यावेळेस गावचे पुढारी जे आहेत ना, किंवा चांगले लोक आहेत, हे एकमेकांना कुठतरी भेटतात वादावादात, आणि मग ते काय करतात, जर समजा हा एक गट आहे, हा गट आहे, मग ह्या गटाचा एक मुलगा ह्या गटाला देऊन टाकायचा, आणि ह्या गटाचा एक मुलगा ह्या गटाला देऊन टाकायचा. म्हणजे एक बाळ लहान इकडं येतं आणि दुसरं लहान बाळ इकडं जातं. मग त्या मिशनरीने विचारलं ह्याचा अर्थ काय, तर तो म्हणले त्याचा अर्थ आहे जोपर्यंत ते बाळ जिवंत आहे तोपर्यंत ते एकमेकांचा खून आणि हाणामाऱ्या करायला जातात. कारण ते म्हणतात न जाणो चुकून न पाहता आम्ही आमचंच रक्त सांडू. आणि म्हणून त्याने पीस चाइल्ड नावाचं पुस्तक आहे, मिशॉलॉजिकल पुस्तक. हे तुला भेटेल रे, तिकडे असेल बायबल कॉलेजला यवतमाळच्या, है ना. वाचून घे पुस्तक गेल्यावरती, है ना. पीस चाइल्ड. आम्ही एकमेकांसंगती शांततेत राहायला पाहिजे. त्याच्यावरून लोक ओळखतील की आम्ही ख्रिस्ताचे आहोत. तिसरी गोष्ट देवासंगती शांती, इतरांसंगती शांती, आणि तिसरी स्वतः संगती शांती. अरे काय लोक इतके अशांत आहेत, भयंकर. सगळं नीट असेल तरी तो माणूस म्हणतो कच्चच होता आज. म्हणून मगाशी मी सांगितलं आम्ही प्रीती भोजनात जाणार आहे ना, प्रीतीने भोजन केलं पाहिजे हो. बरोबर आहे की नाही. प्रीती भोजनाचा अर्थ दुसरा आहे. एक अनुभव सांगतो आपल्या चर्चचा. बरेच वर्षाची गोष्ट आहे. इथं त्यावेळेस आपण जेवायचो. मी जेवायला बसलो, मी स्वप्नील, माझी फॅमिली, स्वप्नीलची फॅमिली जेवायला बसलो. त्यावेळेस पहिल्या वेळेस सुशील अध्यक्ष, त्यावेळेसची गोष्ट आहे. आणि मग शशिकांत आमोलिक आले एक गिंडीमध्ये आपलं जेवण घेऊन. ते आल्यानंतर शशिकांत मला म्हटला दादा एवढंच उरलंय. मी म्हणलो ओके. आता आम्ही 4 जण, स्वप्नील ते 3 जण, 7 जण. ती गिंडी बघितली, तेवढ्यात एक माणूस आला आणि त्या माणसाच्या हातामध्ये 2 लहान बच्चे कच्चे होते, आणि त्या माणसाच्या तर असा क्रॉस गोंदलेला होता, अंगामध्ये एकदम मळकट कपडे. आणि तो येऊन त्याला कोणतरी सांगितलं असेल ना हे पाळक साहेब आहेत. ते आला, मला म्हटला हॅपी ख्रिसमस. मी म्हटलं हॅपी ख्रिसमस. हे 2 माझी लहान बाळ आहेत. मी म्हटलं बसा. शशिकांत म्हणलं दादा एवढंच आहे. जसा तो म्हणला, आमच्या समोरच्या टेबलला आपल्या चर्चची फॅमिली जेवत होती. त्यांनी जसं ऐकलं एवढंच उरलंय की लगेच म्हणले अरे आम्हाला ह्या ताटात जरा वाढून ठेव. त्या ताटात वाढलं. शशीला म्हणलो शशी त्यांना पहिलं जेवण दे, आपण घरी जाऊन डोनट खाऊ शकतो, संध्याकाळी परत आपण आपलं जेवण बनवू शकतो. आणि मी निघालो, कोणतरी सुशीलला सांगितलं पाळक साहेब चाललेत, पाळक साहेबांना जेवण भेटलं नाही. माणूस म्हणून मागाशी सांगितलं तेल मीठ इकडची पिन तिकडं, तिकडची पिन इथं. सुशील येऊन म्हटले पाळक साहेब राग आला काय, कशाला चालत, मला वाईट वाटत. अरे सुशील राग नाही वाईट नाही काही नाही, नाही जेवण घरी जाऊन जेवू शकतो आपण. म्हणले थोडंसं एक गिंडीत आहे एवढंसं. आम्ही सगळे त्या गिंडीतून त्या एकाच गिंडीत हात घालून जेवलो. आम्ही त्याला म्हणतो प्रीतिभोजन. माझ्या ताटात नाही पडलं ना, पण माझ्या शेजारच्या ताटात पडलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही जर शांत असू ना तर सगळं शांत असतं. इफ आय एम कम्फर्टेबल विथ माय सेल्फ देन आय एम कम्फर्टेबल विथ एव्हरीबडी. मी जर माझ्या संगती नीट आहे ना, मी सगळ्या संगती नीट असेल. पण मीच डिस्टर्ब आहे, मग तो इतका डिस्टर्ब असतो फार भयंकर, त्याला सगळीकडे कमतरता दिसते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, नाताळाची शांती आहे की आमच्या संगती पण शांती पाहिजे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय शांती येणार नाही. सध्या जगामध्ये, जगभरामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट सगळीकडे, जग सगळीकडे म्हणते आम्हाला शांती पाहिजे, शांती पाहिजे. दरवर्षी मिलियन्स ऑफ अमेरिकन डॉलर्स जे आहेत ते शांतीच्या करारावरती खर्च केले जातात. लोकांना एकत्र आणलं जातात. इतकंच नव्हे, ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं आणि युनोची स्थापना झाली, त्यावेळेस युनोच्या प्रवेशद्वारावरती एक वाक्य लिहिलं, हिअर आफ्टर नो वॉर्स. इथून पुढे युद्ध होणार नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकातलं वाक्य आहे, इथून पुढे युद्ध होणार नाही. पण त्याच्यानंतर आजपर्यंत कितीतरी युद्ध झालेत. मागच्या वर्षामध्ये आम्ही युद्धाची तर शृंखलाच पाहिली.
ते पलीकडच्या बाजूला असणारं युक्रेन आणि रशियाचं युद्ध, इकडं असणारं गाझा स्ट्रीप, पलीकडं असणारा सिरिया, इकडं असणारं इराण, आणि आम्ही पाहत राहिलो की काय घडतंय. बाकी राष्ट्रांमध्ये पण छोटी धुसफूस चालूच आहे. आपल्याकडे इकडच्या बाजूला वरती काहीतरी घडतंय, पलीकडे काहीतरी घडतंय. जगामध्ये सर्वात जास्त पैसे कशावर खर्च होत आहेत, तर ते खर्च होत आहेत याविषयी मिलिटरीवरती खर्च होत आहेत. आम्हाला सुरक्षितता पाहिजे. शस्त्र आणि शांती संगती जाऊ शकत नाही. जगाने किती प्रयत्न केले तर जगाला शांती भेटणार नाही, कारण की प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा राजकुमार आहे. शांतीच्या असणाऱ्या सर्व गुरु किल्ल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हस्तामध्ये आहेत, आणि जोपर्यंत त्याच्या हस्ताचे अंगुली स्पर्शाने शांती जगाला दिली जाणार नाही तोपर्यंत शांती येणार नाही. आणि एक वेळेस काही काळानंतर हे जग प्रभू येशू ख्रिस्ताच्या शांतीचा अनुभव घेईल, की ज्याविषयी प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, 7 वर्षाचा महासंकटाचा काळ संपल्यानंतर 1000 वर्षाचं ख्रिस्ताचं ह्या भूत या तरी एकदा पुन्हा येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य असेल. यरुशलेमेतून तो राज्य करेल, आणि त्या काळामध्ये हे जे जग आहे ते प्रभू येशूची जी शांती आहे ती त्या अनुभवतील. आणि म्हणून येशू विश्वासणाऱ्यांना म्हणतो, जे देवाची लेकरं त्यांना म्हणताना योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये म्हणताना असं म्हणतो, मी माझी शांती तुम्हाला देत आहे, जग तर तशी शांती देत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, त्या ख्रिस्ताकडे येऊयात. 4 गोष्टी आज संदेशात पाहिल्या. पहिली गोष्ट, नाताळाची गरज काय होती, नाताळाचे आशीर्वाद. दुसरी गोष्ट, तिसरं, नाताळ म्हणजे भविष्यकथनांची पूर्तता. आणि चौथी जी गोष्ट आहे की देवदूतांचं गायलं गेलेलं गीत, आणि त्यातून 2 गोष्टी, देवाचं गौरव आणि मनुष्यासाठी. परमेश्वर तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करो, कारण की देवाची कृपा आमच्या संगती आहे. यावेळेस विशेष गीत होणार आहे, आणि हे विशेष गीत होत असताना जो तरुण संघ आहे, येता येता का बेथलेहेमा येता का, हे गीत गाणार आहेत. आणि हे गीत गात असतानाच आपण देवाला आणलेली आपली अर्पणं देवाला आपण देणार आहोत. त्यामुळं जे गीत गाणार त्यांना विनंती आहे की ते समोर येतील. येता येता का बेथलेहेमा येता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का.
धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तो आमचा जिवंत देवबाप आहेस. आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, स्तुती आणि धन्यवाद तुला देतो. तुझ्या नावाला उंचावतो, उपकार स्तुती करतो. आज प्रभुद्या उपासनेमध्ये तू आलास, आमचा सहाय्यकर्ता पुढारी झालास. प्रभुद्या आजची उपासना तुझ्या कृपेने तू आम्हाला पुरवलीस. प्रभुद्या नाताळाचा नवीन अर्थ तू आमच्या समोर मांडलास, त्यासाठी आम्ही गौरव आणि सन्मान तुला देतो. एकंदरीत आजच्या उपासनेमध्ये एक एक पायरी पुढे जात असताना परमेश्वरा तुझी कृपा आम्हाला लाभली म्हणून आम्ही धन्यवाद देतो. आणि यावेळेस आम्ही विभक्त होत असताना तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह मागतो आणि म्हणतो परमेश्वरा की तू ये आणि आमचा पुढारी हो, मार्गदर्शक तू हो. जे अर्पण आम्ही आज ह्या ख्रिस्त जन्मोत्सव दिनाच्या निमित्तानं घेऊन आलेलो आहोत ते आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो आणि म्हणतो परमेश्वरा हे तू आशीर्वादित तू कर. याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. ह्या मंडळीचा तो विकास तू कर आणि याद्वारे तुझ्या नावालाच मान, महिमा, गौरव, स्तुती प्राप्त अशी कृपा तू परमेश्वरा. या आठवड्यामध्ये जे नियोजित नाताळाची सेवा आहे ती तू आशीर्वादित तू कर आणि त्याद्वारे तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे. आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. प्रार्थना येशूच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपले ऋणे असरून सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती 2000 वर्षापूर्वी देहधारणा केलेल्या आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्यासाठी ज्या पवित्र आत्म्याने सहाय्य केलं त्या पवित्र आत्म्याची प्रेमळ सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.